खासगी बस, शाळेच्या बसेस ह्या सगळ्या चालकांनी बेमुदत संपावरती जायचा इशारा दिलाय। यामध्ये विविध संघटना देखील सहभागी होणार आहेत। प्रमुख 4 मागण्यांसाठी हा चक्काजाम केला जाईल आणि येत्या 10 दिवसांमध्ये निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदचा इशारा सुद्धा या विविध संघटनांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। जबरदस्तीने दंड वसुली तात्काळ बंद करावी, आकारण्यात आलेले दंड माफ करावेत, क्लीनरची सक्ती रद्द करावी, व्यावसायिक वाहनांना नो एंट्रीच्या संदर्भात आणि वेळेच्या बाबतीत विचार करावा, ई चलन तक्रारीच्या संदर्भातही विचार करावा, अशा प्रमुख 5 मागण्यांसाठी चक्काजाम केला जाईल। बंदमध्ये मुंबईच्या 30,000 शाळेच्या बसेसचा समावेश आहे। जेएनपीटी इथल्या 38,000 कंटेनर हे वाहतूक चालक सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत। यासोबतच खासगी बस चालक मालक यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। एलपीजी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक, पाणी वाहक, टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालक यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे। दरम्यान अशा पद्धतीचा संप करू नका असं आवाहन आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। योग्य तो निर्णय घ्यायचा जेणेकरून वाहतूकदारांना कुठल्याही प्रकारे ई चलन किंवा कुठल्याही बाबतीत काही जो त्यांची अडचण आहे ती अडचण निर्माण होणार नाही। परंतु अचानक ती बैठक झाल्यानंतर वाहतूकदारांनी जो संप पुकारलाय तो चुकीचा आहे। माझं आव्हान आहे आजच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की आपण हा संप पुकारू नये, 25 जुलैपर्यंत वाट बघावी। आपल्या ज्या भावना आहेत तुम्ही ह्या राज्य शासनाचे मंत्री म्हणून आमच्या कानावर घातलेल्या आहेत आणि त्यानुसार निश्चितपणे आपल्याला हवा असलेला अपेक्षित निर्णय जर झाला नाही तर मग आपण हा संपाचा हत्यार उपसणं योग्य आहे। दरम्यान संपकऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत आणि त्या मागण्या मान्य होईपर्यंत संपावरती ठाम असल्याचं माल व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी म्हटलंय। दंडाची रक्कम वसूल करण्याबाबत राज्य सरकारने जे पाऊल उचलले त्या संदर्भात आम्ही गेले 15 दिवस शांततेने पद्धतीने आंदोलन करत होतो, परंतु राज्य सरकारने याबाबत कुठलाही गांभीर्याने विचार घेतला नाही। त्यामुळे प्रमुख जी मागणी आहे ते ई चलनाबाबत आहे आणि अन्यायकारक पद्धतीने दंड वसुली आहे त्याच्या बाबतीत आहे। त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक मोठ्या शहरामध्ये प्रवेशबंदीबाबतले घेतलेले निर्णय ते पुनर्विचार करावे आणि क्लीनर सक्ती केलेली आहे। या 4 प्रमुख मागण्याच्या बाबतीत आम्ही यावेळेस राज्य सरकारला विनंती केली होती आणि आजपासून शांतीच्या पद्धतीने जे वाहन चालक आहेत, राज्यातले सगळे वाहतूकदार आहेत, ते स्वेच्छेने या सगळ्या चक्काजाममध्ये सामील होणार आहेत। आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र